जातीय तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी राज्यामध्ये काम चालू आहे। म्हणून दादा आमची विनंती आहे, हे जे शासनाने घातलेला घाट आहे उपवर्गीकरणाचा, त्याच्यासाठी ते उपवर्गीकरण म्हणजे घटनेमध्ये ज्या पद्धतीची तरतूद आहे त्याच पद्धतीचे काम येणाऱ्या काळामध्ये व्हावं अशी अपेक्षा आहे। 59 जातीला 13% आरक्षण आहे आणि त्या 13% आरक्षणामध्ये 59 जात भागिले जर आपण 13% विचार केला तर 0.2 किंवा 3 असं टक्केवारी येते। मग जर समजा हे सगळंच आरक्षण बौद्ध समाजाची संख्या जास्त असल्यामुळे आम्हालाच मिळालं तर आमच्या बहुमताचं नुकसान होऊ शकतंय। म्हणून माझी विनंती आहे दादा, की उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो आपण घ्यावा अशी अपेक्षा आहे। आणि मला असं वाटतंय की या राज्यातला बौद्ध समाज निश्चितच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, एवढं मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि माझे जर 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भीम। धन्यवाद नाना। यानंतर मी अधिक वेळ न घेता जयंती महोत्सव समितीचे सन्माननीय मार्गदर्शक मसूद भाई शेख यांना विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत आम्हा सर्वांच्या समोर निवेदित करावं। टाळ्यांच्या गजरात मसूद भाईंचं स्वागत करूया। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज एक विशेष कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्राचं एक खंबीर नेतृत्व मनोजदादा जरांगे इथं उपस्थित आहेत व मंचावरील सर्व मान्यवर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय यासाठी भक्कम अशी पायाभरणी